अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा. 26,000 कर्मचाऱ्यांचे भवितव्याबाबत आपण कोर्टाचे अपडेट पाहणार आहोत. पाहूया हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. जुनी पेन्शनसाठी लढणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिलासा. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी जुलैनंतर अपेक्षित 29 मे 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. तसेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. जुनी पेन्शन योजनेसाठी न्यायालयीन लढा देणाऱ्या पेन्शन पीडित कर्मचाऱ्यांच्या प्रकरणाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली असून सर्वोच्च न्यायालयातील नियमित सुनावणी सध्या पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आंदोलनाचे पदाधिकारी प्रदीप महले यांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजात करण्यात आलेल्या तात्पुरत्या बदलामुळे मे महिन्यात अपेक्षित असलेली सुनावणी होऊ शकली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार पेन्शन पीडित बांधवाच्या प्रकरणाची नियमित सुनावणी मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू व्हावी यासाठी संबंधित पदाधिकाऱ्यांकडून सातत्याने प्रयत्न सुरू होते. त्यानुसार प्रकरण दिनांक 29 मे रोजी सर्वोच्च न्यायालयातील कोर्ट क्रमांक 13 मध्ये सुनावणीसाठी लागण्याची अपेक्षा होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाचे माननीय सरन्यायाधीश यांनी दिनांक 18 मे 2026 रोजी जारी केलेल्या विशेष परिपत्रकानुसार न्यायालयीन कामकाजात बदल करण्यात आला. या परिपत्रकानुसार 25 मे ते 29 मे 2026 ह्या कालावधीत केवळ किरकोळ स्वरूपाची म्हणजेच मिसलेनियस प्रकरणेच न्यायालयात घेण्यात येत आहे. त्यामुळे जुनी पेन्शन संदर्भातील महत्त्वाचे प्रकरण नियमित सुनावणीसाठी ह्या महिन्यात येऊ शकले नाही. त्यामुळे राज्यभरातील हजारो कर्मचाऱ्यांच्या अपेक्षांना काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरम्यान ह्या घडामोडीनंतरही आंदोलनकर्त्यांनी आशावादी भूमिका कायम ठेवली आहे. ही एक न्याय प्रक्रिया असून त्याला वेळ लागतो, मात्र आमचा संघर्ष आणि प्रयत्न अखंड सुरू राहतील असा विश्वास प्रदीप महले यांनी व्यक्त केला. न्यायालयाच्या उन्हाळी सुट्टीनंतर दिनांक 13 जुलैपासून सर्वोच्च न्यायालयाचे नियमित कामकाज सुरू होणार असल्याने त्यानंतर ह्या प्रकरणाच्या सुनावणीला गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली होत आहे. ह्याच पार्श्वभूमीवर दिनांक 29 मे रोजी देसाई मॅडम यांनी सविस्तर चर्चेसाठी दिल्ली येथे बैठक बोलावल्याची माहितीही देण्यात आली आहे. या बैठकीत आगामी सुनावणीची रणनीती, कायदेशीर मुद्दे आणि प्रकरण लवकर सकारात्मक निकालाकडे कसे नेता येईल ह्यावर चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात या प्रकरणात सकारात्मक घडामोडी होण्याची अपेक्षा व्यक्त करत आंदोलनकर्त्यांनी पेन्शन पीडित कर्मचाऱ्यांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. एकच मिशन जुनी पेन्शन ह्या घोषणेसही राज्यभरातील कर्मचारी आणि शिक्षक संघटना या लढ्यात सक्रिय असून जुन्या पेन्शन हक्कासाठी संघर्ष अधिक तीव्र करण्याची तयारी सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले. विशेष म्हणजे राज्यातील 2005 नंतर सेवेत रुजू झालेल्या हजारो शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि अशासकीय कर्मचाऱ्यांमध्ये या प्रकरणात मोठी उत्सुकता आहे. नवीन राष्ट्रीय पेन्शन योजना NPS ऐवजी जुन्या निश्चित पेन्शन योजनेचा लाभ मिळावा ही त्यांची मागणी आहे. ह्यासाठी विविध कर्मचारी संघटनांनी आंदोलन, निवेदन आणि न्यायालयीन लढा सुरू ठेवला आहे. दरम्यान सुनावणी पुढे ढकलली गेली असली तरी संघटनाचे पदाधिकारी सकारात्मक निकालाबाबत आशावादी आहेत. न्यायालयीन प्रक्रियेनंतर कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल आणि जुनी पेन्शन लागू करण्याच्या दिशेने महत्त्वाचा मार्ग मोकळा होईल असा विश्वास पेन्शन पीडित बांधवाकडून व्यक्त केला जात आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल दामोदर क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. मित्रांना असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज